हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. हो हृदयी स्पंदन ठेवून नाती नूतन नित्य गुंफते ती. अंगणाची किरणे होऊन घरटे स्वर्णिम करते ती. स्मित फुलवून अधरांवरती स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती. लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या. हे बघा आकांक्षा, मी तुला आधी पण सांगितलं की आम्हाला या बाबतीत काही बोलायचं नाहीये. बाबा मला माहितीये, पण एकदाच, फक्त एकदा माझं म्हणणं ऐकून घ्या. त्यानंतर तुमचा जो काही निर्णय असेल तो तुम्ही घ्या. धोका देणं तर तुझी जुनी पद्धत आहे, त्यामुळे मला अजिबात आश्चर्य नाही वाटलं की तू त्या मिश्राला आपल्या सोबत कसं काय केलंस. आकांक्षाने खूप मोठ्या कामाची जबाबदारी स्वतःवर घेतलीये. देव न करो काही चुकीचं घडलं ना तर तिला सगळ्यांसमोर मान खाली घालावी लागेल. असं काही होणार नाही ताई, कारण आकांक्षा एकटी नाहीये, तिच्यासोबत विराज सुद्धा आहे. मी तर त्याला ह्यासाठीच इथं आणलं होतं ना की तुझ्या बरोबर राहून तो तुझं काम शिकल आणि तुझ्या छत्रछायेत बी राहील. पण नशिबा जे लिहिलेलं असतं तेच होतं बघ. आता त्याच्या नशिबात जर राज बरोबरच काम करणं लिहिलेलं असेल तर तर आपण तरी काय करणार. राज बरोबर म्हणजे राजचा फोन आला होता आणि तो सांगत होता की त्याची तब्येत बरी नाही, त्यामुळे तो कुठे ये जा करू शकत नाही आणि कामाचं बी लय नुकसान होतंय त्याच्या. म्हणूनच त्याने शैलूला पुन्हा कामावर बोलावलंय. आकांक्षा म्हणाली होती की राज बनारस मध्ये आहे आणि आज तो संध्याकाळी 4 वाजता इथे येणार आहे. शैलूने रमाला सांगितले की राज आपल्या शहरात आहे. याचा अर्थ कुठे ना कुठेतरी पाणी मुरतंय. अरे शैलू, मी भावशी परत जाण्याविषयीच बोलत होते. काय झालं, तिकीट बुक करून झालं का? नाही आई, मी तिकीट काढायला जातोय, तू तयार राहा. अरे पोरा, जायची काय गरज आहे रे? फोन करून सांग की. अगं नाही आई, माझा फोन नाही सापडत आहे, माहिती नाही मी कुठे ठेवला, म्हणून मला स्वतः जावं लागेल तिकडे. ठीक आहे पोरा, तू जाऊन तिकीट बुक करून ये, तवर मी तुझा फोन शोधून ठेवते. ठीक आहे? ठीक आहे. शैलू. हो मामा. आम्हाला ताईला बनारसची मंदिरं आणि घाट दाखवायचंय, म्हणून मला वाटतं की तुम्ही दोघांनी काही दिवसानंतर जावं. पण मामा असं आहे की आम्हाला वाटतं की आम्ही आमचा निर्णय सांगितलाय. तसंही माझ्या मते तुझं तिथं जाणं इतकं महत्वाचं नाहीये. तिथं तुझं कोणतं काम अडकलेलं नाहीये आणि तुझा पार्टनर तो राज तो थोडे दिवस थांबू शकतो की तुझ्यासाठी. ठीक आहे ना? ठीक आहे, जसं तुम्ही म्हणाल. ताई, मी विराज आणि आकांक्षाला सांगून ठेवतो की तुम्हा दोघांना मंदिर आणि घाट दाखवायला घेऊन जायला स्वतः बरोबर. नाही भाऊ, आकांक्षाला काय बी सांगायची गरज नाही बघ. आम्ही विराज बरोबरच जाऊन येऊ. अगं नाही ताई, ती आकांक्षा तशी मुलगी नाहीये.
मला वाटतं तू थोडा वेळ तिच्या सोबत घालवलास तर तुला समजून येईल की तिचा स्वभाव खूप चांगला आहे. अरे बरं झालं तुम्ही दोघं आलात. आम्ही आता तुमच्याबद्दलच बोलत होतो. त्याचं काय की मी शैलू आणि ताईला थोड्या दिवसासाठी थांबायला सांगितलंय. तुम्ही असं करा, यांना बनारस फिरवून आणा. ठीक आहे बाबा, केव्हा जायचंय? मला वाटतंय की उद्याच घेऊन जा. आणि हो, आम्हाला वाटतंय की शैलूनं आमच्या बरोबर काम करावं. आता नवीन नवीनच काम सुरू झालंय. हो, तसं शैलूला आपला स्वतःचा व्यवसाय करायचा आहे, पण आमचं काम बघण्यात काय हरकत आहे? म्हणजे कळेल तरी आम्ही कसं काय काम करतो. काय ताई? भाऊ, तू एकदम बरोबर बोललास बघ. कामाच्या बाबतीत तर जेवढं कळल तेवढं कमी असतंय बघ. ठीक आहे बाबा, आम्ही उद्याच जाऊन येऊ. ठीक आहे बाळा. हॅलो ताई, मी तुझ्या घराजवळ आले. आता सांग काय करायचंय? हे तर अगदी बरोबर झालं. तिथनं माझं घर फक्त 5 मिनिटावर आहे. एक काम कर, तू घरी ये, मग आरामात घरी बसून गप्पा मारूयात. हो ताई. बाबा, माझ्या मैत्रिणीचा फोन होता. ती इथेच घराजवळच आली आहे. खूप दिवसांपासून आम्ही भेटलोही नाही आणि बोलताही नाही आलंय. म्हणून मी विचार केला तिला घरी बोलवावं. हो, हे तू खूप बरं केलंस की तिला घरीच बोलावलंस. शेवटी तुझी मैत्रीण आहे. अशा वेळेला तू तिच्या मदतीला यायला हवंस. तुम्ही सगळे इथेच बसा, ती आत्ता येईलच. मला तुम्हाला सगळ्यांना तिला भेटवायचंय. ती खूप छान आहे. आता आपण इथं कशाला बसायचं? काय दिनू? हो आई, कदाचित तू बरोबर बोलतेस. आता या मुलांमध्ये बसून आपण काय करायचं? चल ताई, आज जाऊ. चला अम्मा. मामा, मी जरा बाहेर जाऊन येतो. शैलू, कुठे बाहेर चाललायस का? हो दादा. बरं, एक काम कर, मला पण कामानिमित्त बाहेर जायचंय. आपण एकत्रच निघूया. चालेल, जसं तू म्हणशील. आणि या बायकांमध्ये बसून आपण काय करणार आहोत? चल आतमध्ये बसून काहीतरी बोलूया. चल, ये चल. सुकन्या आमच्या कन्या. या ये मावशी, तुम्ही अगदी वेळेत आलेला आहात. या ना. बस गंगा.
आकांक्षा बेटा, काही गडबड तर नाही होणार ना? नाही मावशी, काही गडबड नाही होणार, सगळं ठीक आहे. तुझ्या सासऱ्यांनी तुझं ऐकलं ना? हो मावशी, बाबांनी गंगाला तिची बाजू मांडण्याची संधी दिलेली आहे. आधी तर ते मान्य करतच नव्हते, पण मग मी त्यांच्याशी बोलले. त्यांना समजवलं की बाबा, समजा की शैलू भाऊजी चुकीचे आहेत आणि गंगा बरोबर आहे, तर मग एकदाही गंगाला ती निर्दोष आहे हे सिद्ध करता येऊ नये. घटस्फोटानंतर तर शैलू भाऊजींना काहीच फरक पडणार नाही, पण गंगा, तिचं तर आयुष्य बर्बादच होईल ना. समाजाच्या दृष्टिकोनातून गंगा एक अशी बाई असेल जिने पैशांसाठी आपल्या नवऱ्याला सोडून दिलं आणि कोणा दुसऱ्या माणसाबरोबर निघून गेली. मग काय बोलले ते? कदाचित बाबांना माझं म्हणणं पटलं. त्यांनाही एक मुलगी आहे. त्यांनी कदाचित हाच विचार केला असेल, असं काही त्यांच्या मुलीबरोबर झालं तर. बस हाच विचार करून त्यांनी मला परवानगी दिली. गंगा, काय झालं? कसला विचार करतेस? ताई, माझ्याने हे काम नाही होणार. काय? अगं पण का गंगा? आता सगळ्या गोष्टी आपल्या हातात आहेत. आता तू असं का बोलतेस गंगा? ताई, मी शैलूचं सत्य सगळ्यांसमोर नाही आणू शकत. जर शैलूंना मला घटस्फोट द्यायचा आहे तर देऊ देत, पण माझ्याने हे सगळं नाही होणार. गंगा, तुला अंदाज नाहीये की मी तुझ्यासाठी केवढी मोठी रिस्क घेतलीये. बाबांना मी किती मुश्किलीने समजावलं होतं, आणि आता तू असं का बोलतेस? मला माहिती आहे ताई, जे शैलूने माझ्या बरोबर केलंय ते जगातला कोणताच नवरा करू शकत नाही. पण माझं मन यासाठी तयार होत नाहीये. ज्या माणसाबरोबर मी माझी सप्तपदी चालले, ज्याला मी माझं सर्वस्व मानलंय, त्या माणसाची बदनामी मी सगळ्यांसमोर कशी करू? ताई, मी इतक्या खाली नाही जाऊ शकत. गंगा, शैलू भाऊजींच्या बदनामीची एवढी काळजी तुला आहे, पण तेवढी काळजी त्यांना होती? राज बरोबर तुझा सौदा करते वेळी एकदा तरी त्यांनी तुझा विचार केला की तुझी काय अवस्था होईल? त्यांना तुझ्या बदनामीची काळजी होती? बोल. तू बरोबर बोलतेस ताई, पण जर शैलूंनी आपल्या जबाबदाऱ्या झिडकारल्या आहेत तर याचा अर्थ असा नाही की मीही तसंच करावं. मीही त्यांना सर्वांसमोर बदनाम करायचं नाही ताई, हे मी नाही करू शकत. गंगा, तू एकदा तरी विचार केलायस का की जर तू स्वतःला खरं सिद्ध नाही केलंस तर एवढा मोठा कलंक तू तुझ्या माथ्यावर घेशील? असा कलंक जो आयुष्यभर तुझ्या सोबत राहील. हा कलंक घेऊन तू जगू शकशील? कशी जगू शकशील गंगा? कशी जगू शकशील? जगेन ताई, कारण मला माहितीये की मी योग्य आहे. मग जगाला समजायचंय ते समजू दे. मावशी, आता तूच समजव हिला. अजाणतेपणे ही खूप मोठी चूक करते. गंगा, मी तुला नेहमी हेच समजावलंय की बेटा, आपल्यासाठी असं काही नको करूस ज्याने दुसऱ्यांना त्रास होईल. आणि मला तुझ्या विचारांवर अभिमान आहे. एवढं सगळं तुझ्या सोबत घडलं, पण तू एकदा देखील तुझ्या नवऱ्याबद्दल वाईट विचार नाही केलास. सुकन्या, आमच्या कन्या. एवढं सगळं तुझ्या सोबत घडलं, पण तू एकदा देखील तुझ्या नवऱ्याबद्दल वाईट विचार नाही केलास.
पण बेटा, इथे गोष्ट फक्त विचारांची नाहीये, इथे गोष्ट चारित्र्याची आहे. आणि आपलं उद्दिष्ट शैलूचा अपमान करणं किंवा त्याला बदनाम करणं नाहीये, उलट त्याला योग्य तो मार्ग दाखवायचा आहे. इथे आपल्याला तुझं खरेपण सिद्ध करायचंय, स्वतःला निर्दोष सिद्ध करायचंय. पण आई, सर्वांसमोर? बेटा, इथे सगळे आपलेच आहेत आणि ह्या सगळ्यांना तुझ्याबद्दल माहिती आहे. फक्त ह्यांना जे खरं माहितीये ते चुकीचं आहे आणि हेच त्यांना समजवायचं आहे की खरं काय आहे. मावशी खरं बोलतेय गंगा. तू जर खरं बोललीस ना तर फक्त राज सारख्या लोकांचा पर्दाफाश नाही तर यातून शैलू भाऊजींना जगण्याचा नवीन मार्ग मिळेल. गंगा, समाजात न जाणो राज सारखे कितीतरी लोक असतील जे भोळ्या बाबड्या लोकांना फसवून आपल्या स्वार्थासाठी त्यांचं आयुष्य बर्बाद करत असतील. गंगा, आपली लढाई शैलू भाऊजींच्या विरोधात नसून राज सारख्या लोकांच्या विरोधात आहे. गंगा, सगळ्यात महत्वाची गोष्ट तर ही आहे की आकांक्षाने आज आपला संसार पणाला लावलाय. तुझ्यासाठी आज तिचा मान सन्मान पणाला लागलाय. अशा वेळी तू माघार नको घेऊस. ह्या क्षणी तुला हे सिद्ध करायचंय की तू खरी आहेस आणि जर असं नाही झालं तर तुम्हा दोघींच्या आयुष्यात खूप मोठं वादळ निर्माण होईल आणि असं नको व्हायला. म्हणून आता तुला आकांक्षाची साथ द्यावीच लागेल. गंगा, माझा नाही स्वतःचा विचार कर. तुझ्या आयुष्याबद्दल विचार कर. तुझ्या बरोबर जो अन्याय झालाय त्याचा विचार कर. गंगा, असं नको व्हायला की तू एक क्षण डगमगलीस पण त्याचं आयुष्यभर तुला पश्चाताप होईल. ठीक आहे ताई, मी तयार आहे. सांग मला काय करायचंय. गंगा, राज इथे आल्यानंतर अशा पद्धतीने बोलायला हवं की तो स्वतःच त्या दिवशी जे काही झालं ते सांगेल. आणि हे सत्य सगळ्यांसमोर आलं पाहिजे की शैलू भाऊजी आणि राजने मिळून तुझ्या अब्रूचा सौदा केला होता. ताई, तुम्ही लोक जवळच असाल ना. असं नको व्हायला की राज माझ्यावर पुन्हा एकदा बळजबरी करेल. मला खूप भीती वाटते. गंगा, आम्ही इथेच असू, तुझ्या आसपास, तुझ्या आजूबाजूलाच लपलेले असू. हे बघ, जेव्हा राज स्वतः खरं सांगेल ना तेव्हा आम्ही तुझ्या समोर आलेले असू. गंगा, घाबरू नकोस. असं काहीही बोलू नकोस किंवा करू नकोस जेणेकरून राजला तुझ्यावर संशय येईल. लक्षात ठेव गंगा, हा तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे. स्वतःला निर्दोष सिद्ध करण्याची तुझ्याकडे ही एक आणि शेवटची संधी आहे. मावशी, चल आपण आज जाऊयात. राज यायची वेळ झाली. चल. सुकन्या आमच्या कन्या. भाऊ, तुझ्यासाठी शैलू हिता अजून थांबलाय, नाहीतर तो कधीच गेला असता. लय टेन्शन मध्ये असतो बिचारा. ताई, तू काळजी नको करूस. आम्ही खूप विचार करून शैलूला इथं थांबायला सांगितलंय. मला नाही वाटत की त्याच्या मनात असं असू नये की त्याच्या बोलण्यावर आमचा विश्वास नाही. भाऊ, अक्षी माझ्या मनातलं बोललास. एकदा का नात्यात अंतर आलं ना की ते मिटवणं लई मुश्किल असते. मनात सारखं टोचत राहतं, पण देवाच्या कृपेने
आपल्या नात्यात कसलाच दुरावा नाही आला. आणि माझी बी हीच इच्छा आहे की आपल्या पोरांमध्ये बी असंच प्रेम टिकून राहावं बघ. रमा, तू फुकटची काळजी करतीयस. तू बघच फक्त, जसं गंगाचं सत्य आकांक्षा आणि इराजच्या पुढ्यात येईल ना, ते आपणच समजतील की शैलू खरं बोलतोय. कधी कधी सत्य आमच्या डोळ्यांच्या समोर असतं, पण आपल्याला दिसत नाही. आपण फक्त तेच सत्य मानतो जे आपण आपल्या कानाने ऐकतो किंवा जे आपल्याला सत्य मानायचं असतं. वय भाऊ, हे अगदी खरं आहे बघ. पण ताई, पण जेव्हा पूर्ण सत्य आपल्या डोळ्यांसमोर येतं तेव्हा आपण एकदम अचंबित होऊन जातो. आपल्याला असं वाटतं की आपल्या बरोबर समोरच्याने विश्वासघात केलाय, आपला गैरफायदा घेतलाय. काय झालंय दिनू? लय मोठ्या मोठ्या गोष्टी करतोयस. जे काय मनात आहे ते सरळ सरळ बोलत का नाही? ताई, तुझा माझ्यावर विश्वास आहे की नाही? भाऊ, काय झालंय? जर या जगात माझा कुणावर जास्त विश्वास असेल तर तो फक्त तू आहेस. आणि आज पातूर तू कधी असं विचारलं नाहीस, पण आज काय झालं काय भाऊ? स्मित फुलवून अधरांवरती वेदनेत सुख देते ती लेक वहिनी आई होऊन जीवन आभा होते ती. सुकन्या 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 आमच्या कन्या.